Okay, let's start. Very, very warm welcome. Very good evening, all of you. सगळ्यांचं स्वागत आहे नाईट मेडिटेशन सेशन्स मध्ये. आणि सध्या आपली सिरीज सुरू आहे कॉन्शियस मॅनिफेस्टेशन. लक्षात घ्या, मी कॉन्शियस हा वर्ड का बरं वापरलेला आहे. कॉन्शियसचा अर्थ काय होते? जागृत, चेतन अवस्था. एक आहे अचेतन, अनकॉन्शियस. तिसरी आहे सबकॉन्शियस, म्हणजे चेतनेचं सूक्ष्म स्तर. सब म्हणजे त्याचं सब पार्ट, त्याला आपण सूक्ष्म म्हणू. अचेतन, चेतन आणि सूक्ष्म चेतन अवस्था. सगळ्यात पहिले आपल्याला हे लक्षात घेणे आहे की जे माझ्या लाईफ मध्ये होत आहे ते होण्यामध्ये, ते होत असताना आणि झाल्यानंतर माझ्या चेतनेची अवस्था काय आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, की माझ्या चेतनेची अवस्था काय आहे. काय हे माझ्या मर्जीने होत आहे? मर्जीने हो, नाही तर नाही हो. पण काय हे होत असताना मी याला एक्सेप्ट, म्हणजे मी होत असताना याच्यासोबत अलाइन आहे की नाही. आणि तिसरं, झाल्यानंतर काय मी याच्या रिझल्टला एक्सेप्ट करत आहो की नाही. या तीनही कंडिशन मध्ये मी हेच म्हणत आहे की याच्यामध्ये माझा काहीही हस्तक्षेप नाही किंवा माझा याच्यामध्ये काहीही मन नाही. माझ्या, मी त्या दिवशी मला तो शेअर करायचा होता व्हिडिओ, पण झाला नाही डाउनलोड. एक व्यक्ती आहे, त्याचं काय नाव, काहीच नाही, नाव नाही आठवत, काही नाही आठवत, पण त्याचं इंट्रोडक्शन असं ठेवलं की वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल आणि बिलिनियर्स मध्ये मोडला जाणारा व्यक्ती आहे तो. त्याचा कोणीतरी इंटरव्ह्यू घेतला. ते एका बंगल्यामध्ये होते, भयंकर मोठा, एक प्रकारे राजवाडा होता तो. आणि तिथे तो बोलला की त्यांनी एकच तो प्रश्न विचारला, हाऊ टू बी अ सक्सेसफुल इन आवर लाईफ अँड हाऊ टू अचीव द स्टेट ऑफ बिलिनियर्स. सिंगल लाईन आन्सर दिला, सिंगल लाईन. आन्सर काय होतं माहित आहे? टेक होल रिस्पॉन्सिबिलिटी इन युअर लाईफ इच अँड एव्हरी मोमेंट. खतम. याच्यानंतर काहीच करायची गरज नाही म्हणे. समोरचा शॉक, म्हणजे मॅनिफेस्टेशन, नो मॅनिफेस्टेशन. अफर्मेशन, नो अफर्मेशन. कुछ भी नाही. तो इंग्लिश मध्ये बोलत होता. काहीच करायची गरज नाही. जस्ट टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी each and every मोमेंट, each and every action in your life. बस एवढं करा म्हटलं, बाकी सगळं सोडून द्या. दुसरं काहीच करायची गरज नाही. त्याचं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता तेव्हा तुम्ही रेडी होता त्याला सुधारवण्यासाठी, त्याला चेंज करण्यासाठी. तुम्ही संकल्पवान होता की ह्या, आणि त्याचं उदाहरण माहिती काय होतं सगळ्यात बढिया? त्याचं म्हणणं आहे, व्हेन आय स्पीक इन पब्लिक, मोठ्या मोठ्या प्रोग्राम मध्ये जेव्हा मला बोलायला जाते, माय स्ट्रॅटेजी हाऊ टू बी अ बिलिनियर, माय स्ट्रॅटेजी नोन ॲज 5 minute process, only 5 minutes. And my course name, माझ्या कोर्सचं हे नाव आहे 5 minute learning and 5 year practice.
मी फक्त 5 मिनिटाचं लर्निंग देतो आणि माझ्यासोबत जो व्यक्ती पैसा भरून माझ्याशी कनेक्ट होत आहे तो पुढचे 5 वर्ष तो बांधलेला आहे प्रॅक्टिस करण्यासाठी. दिस इज अवर म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन. तुम्हाला पेड करणे आहे 5 वर्षाच्या प्रॅक्टिससाठी माझ्यासोबत. ते म्हणते की ओके सर, आय विल पे फॉर यू, आय विल डू प्रॅक्टिस, व्हॉट यू लर्न, व्हॉट यू टीच. आय टीच ओनली 5 मिनिट, नथिंग. Everyone shock. How I pay for this person who teach only 5 minutes in whole 5 year. पुढच्या 5 वर्षात तो फक्त 5 मिनिट शिकवणार आहे. आणि कधी? पहिल्या दिवशी, पहिल्या सेशन मध्ये पहिले 5 मिनिट, नंतर मी काहीच बोलणार नाही म्हणते. देन आय विल ऑल्सो जॉईन विथ यू नेक्स्ट 5 year. You also join with me next 5 year. And our practice is take whole responsibility each and every moment in our life. That's it. आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रातले बिलियनर्स बनाल. शॉकिंग आहे ना? 5 minute टीचिंग, 5 year लर्निंग. मी जे बोलत आहे ते फक्त 5 मिनिटाचं बोलणं आहे. तुम्हाला शिकण्यासाठी 5 वर्ष लागणार आहे. नाही वाटलं शॉकिंग? कोणीच काही रिॲक्शन नाही दिली? मे बी ऍक्टिव्ह नाहीये कोणीच. मी आत्ताच जॉईन केलं त्याच्यामुळे मला काही कळलं नाही दादा. मी बोललोच नाही काही, सुरुवातच केली मी आता फक्त. अच्छा, एवढंच समजलं मला 5 मिनिटात 5 वर्षाचं. ओके, ठीक आहे. आपला टॉपिकचा भाग नाही आहे, पण सांगण्याचा मुद्दा हा की आपण ज्या गोष्टीच्या मागे धावत आहोत ना, गोल सेट करो, मैनिफेस्टेशन करो, विजुअलाइजेशन करो, विजन बोर्ड बनाओ, अपने आप को मोटिवेट करो, ये करो वो करो, अमकन ढिमक. जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक मोमेंटचे जबाबदारी घेणं शिकत नाही, तोपर्यंत लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणे नाही. आणि ऍज अ एक्झाम्पल ते बोलले, जस्ट इमॅजिन you cross the road, you follow rules and regulation, but others don't. Someone, another fellow, break the crossing line, break the red light, and speedily cross the road. Side by side, you also cross the road, and center of the square, this guy bombarding on your car or your vehicle. On that moment, what you say? अरे काही तर बोला. अरे यार, तर मी गाडी ड्राईव्ह करताय. नाही नाही, ठीक आहे, तुमचं ठीक आहे, बाकी तर है ना. शॉक झालं ना माइंड आता इथं, बोलू नाही शकत आहे. आणि हेच त्याचा आन्सर होता. यू विल बी शॉक. आन्सर इज दिस ऍक्सिडेंट ऑल्सो माय रिस्पॉन्सिबिलिटी. इफ you accept manifestation process and you know in reality what you want or what you say or what you imagine, what is your thought process is converting into manifestation in reality, the accident also
युअर इज युअर मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन. कधी केलं केव्हा केलं हे सोडा, पण ते तुमचंच मॅनिफेस्टेशन आहे. आणि ते तुमचंच मॅनिफेस्टेशन आहे म्हणून ह्या घटनेची होल रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? माझी. आणि जस्ट युअर लाईफ विल बी चेंज. ट्रान्सफॉर्मेशन तिथून सुरू होते. each and every moment in your life, the responsible is you. आणि तुमच्या जीवनामध्ये लॉसचे रिस्पॉन्सिबल तुम्ही आहे, फेल्युअरचे रिस्पॉन्सिबल तुम्ही आहे, तर मग चांगलं पण कोण करणार? मीच ना. मग करा. आणि जे तुम्ही करणं सुरू कराल तुम्हाला दिसेल तर टिल यू स्टार्ट वर्क ऑन युअर सेल्फ, सगळ्या घटना बदलणं सुरू झाल्या आपोआप. नाउ मॅनिफेस्टेशन गोज ऑन राईट वे. तर आता हा तर म्हणा आपल्या टॉपिकचा भाग नव्हता, पण आलं लक्षात तर मी बोललो. आणि हे इम्पॉर्टंट आहे, खरंच इम्पॉर्टंट आहे की आपल्या जीवनाची रिस्पॉन्सिबिलिटी घेणे. कारण की आपण आहे ना दुसऱ्याला बोट दाखवणं शिकलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि हे गोष्ट जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्या लाईफमध्ये काहीही बदलू शकत नाही. तेच सगळ्या गोष्टी, तेच घनघन, तोच टेन्शन, तोच प्रॉब्लेम, चेंज काहीच नाही. आणि जसं जसं आपण प्रॉब्लेमला स्वीकार करत जातो, त्याचे सोल्युशन्स मिळत जाते, त्याच्यावर आपण वर्क करत जातो आणि वन स्टेप अबव वन स्टेप आपली समोर 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 आपली गती होत राहते. तर या कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मध्ये, हे कॉन्शियस वर्ड वरून बोलणं झालं की त्या व्यक्तीचं तेच बोलणं होतं की अवेअर राहा, कॉन्शियस राहा इच अँड एव्हरी मोमेंट इन युअर लाईफ. आणि बघा जेव्हा आपण अवेअर असतो ना, चुका खूप कमी होऊन जाते, आपोआपच चुका कमी होते. आणि जितक्या चुका कमी होते तितका त्रास कमी होते. त्याला सावरासावर करण्यासाठी आपला टाइम वेस्ट होत नाही. आणि जेव्हा आपण अवेअर असतो, जर चुका होणार नाही, काम करणेच आहे, तर आपण नक्कीच चांगलं काम करू. जर चांगलं काम करू तर आउटपुट पण चांगलाच येईल. म्हणजे एंड ऑफ द डे होल थिंग चेंज इन युअर फेवर. आपोआपच सगळं माझ्या फेवर मध्ये चेंज होऊन जाईल इफ आय एम माइंडफुल, अवेअर अँड कॉन्शियस. तर कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मध्ये आतापर्यंत आपण आपले 3 टॉपिक कव्हर केले आणि आता चौथा चालू आहे. आणि ह्या 4th पार्ट मध्ये आपला जो टॉपिक आहे तो आहे आता मॅनिफेस्टेशन प्रोसेस. आणि मॅनिफेस्टेशन प्रोसेस मध्ये आज सकाळी आपला कंटेंट होता, आपला चॅप्टर होतं राईट वे ऑफ गोल सेटिंग. तुमच्या गोलचा राईट डायरेक्शन, राईट वे, करेक्ट वेनी आपण कोणता असा मार्ग आहे जो करेक्ट आहे, ज्या पद्धतीने आपण आपले गोल लाईफ मध्ये सेट करू. बघा आता तुम्ही म्हणा की दादा आमचे तर छोटे छोटे गोल आहे, मनाला शांती भेटली पाहिजे, घराचं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे, पैसे आले पाहिजे, पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे. खूप छोटी इच्छा आहे, असू द्या ना, काय फरक पडते. आणि हे जी आपली वे ऑफ थिंकिंग आहे ना, वे ऑफ थिंकिंग मुळेच आपल्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम सुरू झाले. तुम्ही म्हणा कसे? जीवनाला इतक्या छोट्या स्तरावर स्वीकार करायची जी आपली सवय लागलेली आहे ना, आपण मोठा कधी विचारच करत नाही. आणि जेव्हा मोठा विचार करण्याचा वेळ येते तेव्हा नेमका आपल्याला काय करू हे समजत नाही. मग आपण जिथे आहे ना तिथेच जगण्याचा विचार करतो. कीर्तिताई, मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कुठे काम करता, कोण्या फील्ड मध्ये जॉब आहे तुमचा? वेअर हाऊस मध्ये आहे दादा. वेअर हाऊस कसलं? जे शासनाचे गोदाम असतात ते. अच्छा, ओके. शासनाचे गोदाम ना, ओके. हा सेम फील्ड मध्ये हा कोणी स्वतः वर्क करते का? म्हणजे ज्या आतापर्यंत तुमचा अनुभव जो आहे त्या अनुभवानुसार असं होऊ शकते की आपण स्वतः
त्या हम्म. सिस्टमला ऍक्टिव्हेट करू शकतो? नाही, का नाही? कारण आपल्या हातात काहीच नसतं ना. आपल्याला फक्त ड्युटीज आपल्या दिलेल्या असतात की तुम्हाला ह्या ड्युटीज करायच्या आहे. आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे तीच करावी लागते दादा. बरोबर आहे. बघा, मी हा. आता एक टॉपिक काय बोललो, ही आपली माइंडची कंडिशनिंग आपण करून ठेवलेली आहे, ज्यामध्ये आपण कोणता विचार करतो, जो छोट्या लेवलवर होता. बरोबर. हम्म. आणि जेव्हा मोठा विचार करायची गरज पडते तेव्हा आपल्याला प्रोसेस माहित नाही राहत. मी प्रश्न काय विचारत आहे की वेअर हाऊस आहे, त्या वेअर हम्म. हाऊस मध्ये एक पूर्ण सिस्टम आहे है ना? तिथे लोक हो. नोकरीवर आहेत, सगळ्या सगळ्या गोष्टी होत आहे, लॉजिस्टिक आपलं अलग आहे, आपले क्लर्क आपलं अलग काम करत आहे, सगळ्या गोष्टी मेंटेन हम्म. होत आहे. ते भलेही गव्हर्नमेंटचं वेअर हाऊस आहे, पण काय असं होऊ शकत नाही का कोणाचं तरी प्रायव्हेट वेअर हाऊस सुद्धा राहू शकते? आहे ना, आहे. आणि इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर काय मनामध्ये हा विचार येऊ नये की माझं सुद्धा हम्म. प्रायव्हेट वेअर हाऊस असू शकते? यायला पाहिजे दादा, पण नाही आलाय. हम्म. आणि इतक्या वर्षाचा अनुभव मी तिथे लावून हम्म. हम्म. एक सिस्टम रेडी करणार हम्म. आणि माझं पर्सनल वेअर हाऊस करेल ना ओपन. एक मी ऍज अ, हो. म्हणजे बघा, मी का बरं बोलत बिझनेस आहे, पॉइंट ऑफ मी व्ह्यू. माझ्या हा, बरोबर गुरुजीच्या आहे दादा. सोबत होतो, एक माझ्या मनामध्ये ऑरा स्कॅनिंगचं एक बी आलं की अरे हे करू शकते तर आपण नाही करू शकत का? है ना? आणि हम्म. करता करता चालता 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 सुरुवात पण झाली. आज होता होता असा संकल्प टाकलेला आहे, 10 लाख रुपये महिन्याला म्हणजे करोड रुपये वर्षाला. हम्म. आणि ह्या ईएफटीच्या द्वारे एक मोठा संकल्प टाकण्याचा विचार करत आहो. विचार नाही, झालेला आहे, लिहून ठेवलं, त्याच्यावर हम्म. प्रॅक्टिस पण करायची आहे. काय आहे? 1 CR इन 1 मंथ. अचीव हो नाही हो लेखाले, पण म्हणायला काय जाते मला? हो. का? कारण की मला ऑलरेडी हा पाथ समजून राहिला. आता या पाथला जितकं मोठं मी स्ट्रक्चर देणार, जितकं मोठं रूप देणार, मे हम्म. बी याच्यासाठी मी ऍड करणार, गुगल ऍड, फेसबुक, इन्स्टावर जाऊन की एक प्लॅटफॉर्म रेडी करणार, जिथे सिस्टम माझ्यासाठी काम करणार, लोकांना कॉल करणे, त्यांना मेसेज करणे, लोकांना जोडणे, फ्री सर्व्हिस देणे, पेड सर्व्हिस देणे, हे सगळं काम सिस्टम करताय. आणि नाव आय एम ओनली स्लीप ऑर मेडिटेट इन माय होम. आणि जेव्हा वेळ आल्या, सर हम्म. तुमचा क्लास आहे 2 वाजता, ओके, बसलं, बोललं, 1 तास बोललं, विषय संपला. समोर किती लोक आहे, 500 लोक आहे, 100 लोक आहे, 1000 लोक आहे, मला काही लेणं देणं नाही ना, त्यांच्याशी मला बोलायचं आहे ना काही करायचं. सिस्टम सगळं सांभाळत आहे. हम्म. काय छोट्याशा लेवलवरून ह्या लेवलवर मी जाऊ शकणार नाही का? हो दादा, नक्कीच. जर मी विचारच नाही केला तर? हो. विचार आणि एफर्ट्स, सुरुवातीचे एफर्ट्स. है ना? म्हणजे थिंकिंग काय असते की आपल्याला विचार करायला काय जाते की यार असं पण तर होऊ शकते ना, हम्म. मे बी ट्राय करून बघू, सक्सेसफुल झालो तर. त्या एका ह्या जर तर साठी माणसाला त्या लेवलचा विचार करावा लागते. ऐसे भी तो कुछ कमाया नाही, कमवणार काय आहे मी? पॉइंट आहे. ना, हम्म. गमवण्यासाठी काही नाही, कमवलं तर लॉटरी, नाही तर गेले 10 रुपये, हम्म. असं समजून सोडून टाका. लागलं नशीब खुललं तर? हो. अशाच प्रकारे आपण कधी आपल्या जीवनाचा विचार नाही करत. मला बोलण्याचा उद्देश काय आहे की गोल ज्या बद्दल जेव्हा आपण बोलत आहोत, साध्या माणसाचे साधे हम्म. गोल. माझ्या घरात शांतता असू द्या रे बाबा. पण शांतता करण्यासाठी गोल बनवून काय अर्थ आहे? आणि एखाद्या व्यक्तीला अंगाच्या वर गोल देऊन दिला, 25 करोड कमाना आहे, पण कसं? तर साधासा विचार कर, जसं मी तुम्हालाच म्हटलं, कीर्तीताई तुम्हाला संकल्प द्यायचा ह्या वर्षाला 1 करोड कमवून दाखवायचे. तुम्ही म्हणा, कसं दादा, कुठून आणू मी, काय करू? खरं. पहिला क्लास तोच लावला विचार याचा येईल. अर्थ हा थोडी आहे मी 1 करोड कमवणार आहे. हा, जे शक्य नाही ते कसं काय करू मी, असं विचार येईल मनात. पहिला विचार हाच येणार आहे, हे कसं शक्य आहे? हम्म. पण आता जसं मी तुमच्याच याच्यामधून एक पॉइंट काढून तुम्हाला दिला, हम्म. तुम्ही विचार करते की यार व्हाय दिस इज नॉट पॉसिबल. अमरावतीमध्ये किती साऱ्या जागा आहेत. उदाहरणार्थ आपण अमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो, झोमॅटो नाही, झेप्टो, टाटा,
हा, टाटाची सर्व्हिस आहे. तिथे गोडाऊनच लागते ना, तिथे वेअरहाऊस लागते, हो. तिथे सामान येते, तिथे लॉजिस्टिक वाला एंट्री ते काम करत राहते, डिस्पॅच वाले सगळेजण रेकॉर्ड मेंटेन करते, क्लर्क आपलं काम करते, लेबर आपले काम करते. व्हाय वी आर नॉट यूज अवर टॅलेंट और अवर एक्सपर्टीज और अवर एक्सपिरियन्स इन स्मॉल स्केल? हम्म. म्हणजे हा मुद्दा काय आहे, केलं पाहिजे हा मुद्दा नाही आहे, विषय हा आहे की काय माझ्या आतमध्ये मी हे बी टाकू शकतो का? मी 10 वर्षानंतर फळाला येईल, येऊ द्या ना, नाही आलं तरी चालते. नोकरी तर आहेच ना, नोकरी कुठे सुटली? हम्म. पण जेव्हा आपण एखादा संकल्प टाकतो आपल्या माइंडमध्ये आणि त्या संकल्पावर काम करणं सुरू करतो ना, जसं मी सीमा ताईला हम्म. संकल्प दिला की तुम्ही कन्सल्टंट बनू शकता, तुमच्या बोलण्यामध्ये एक स्किल आहे, तुम्ही थोडस जर स्वतःला चेंज केलं, तुम्ही ऍज अ काउन्सिलर मध्ये तुमची प्रोग्रेस होऊ शकते. पण त्यांनी म्हटलं नाही दादा, मी घरगुती ताई घरगुती बाई, मला काय घराचं सगळं चांगलं असो, माझे लेकरं चांगले असो, नवरा चांगला असो, मी खुश आहे. मग ठीक आहे बाबा. पण जर हे बी मनात टाकलं, अरे सरांनी म्हटलं काउन्सिलर बनणे आहे, मी बनू शकतो का, मी बनू शकतो का, एखादा वर्षाचा विचार करण्यात जाईल, एखादा वर्ष छोटे छोटे अनुभव घेण्यात जाईल, एखादा वर्ष लर्निंग मध्ये जाईल, मे बी ह्या आज पेरलेलं बी 5 वर्षानं फळाला आलं. मी 10-12 वर्षा पहिले विचार केला होता की काय मी हे पेंडुलम घेऊन चेक करू शकतो का. आज मी मास्टर आहे. एकाच दिवशी आलं का नाही, 12 वर्ष लागले. लागेल ना तुम्हाला 10 वर्ष, कोणा नाही म्हटलं. पण 10 वर्षानंतर जर तुम्ही असे काउन्सिलर बनले जिथे तुम्हाला बोलण्यासाठी समोरचा व्यक्ती 5,000 देत आहे, 10,000 देत आहे. आता विचार करा, 5 वर्षानंतर 5,000 रुपये दिवसाला, दिवसाला नाही, एका क्लायंटला कमवणारे 5,000 दिवस पकडून चालू, ठीक आहे, लेखाला काही हरकत नाही. ती लेवल कुठे चालली? नक्कीच दादा, पण हे नोकरी करणारे ना आमच्यासारखे विचारच करत नाही, असा म्हणजे हा, तेच म्हणायचं की आपण विचारच करत नाही. लिमिटेड असतात. हा, लिमिटेड असतात. आणि हे लिमिटेशन तोडायसाठी आपल्याला अगोदर आपली ऑरा क्लीन करणे आहे. बघा, जितकं हायर लोकांसोबत आपण राहतो ना, आपले विचार पण तेवढे हायर जातात. का? कारण की बंबार्डिंग होते त्यांच्या शब्दांचा आपल्यावर, नक्कीच. आणि नंतर आपण विचार करतो, अरे हो यार, पॉसिबल आहे ना, का पॉसिबल नाहीये, करू शकतो. पण आपण तो मुद्दाच कधी मांडत नाही की होईल की नाही. अरे आपल्याला नाही हो ना, चालते ना. म्हणजे मला काय म्हणायचं की पॉझिटिव्ह होत नाही म्हणून काय निगेटिव्ह लाईफ जगणं शिकायचं आहे का आपल्याला? नाही, पॉझिटिव्हच राहायचं आहे, भले त्याचा फायदा हो नाही हो, निगेटिव्ह थोडी बनायचं आहे. म्हणजे मला भाजी चांगल्याने चाकूने कापता येत नाही म्हणून मी एखाद्या माणसालाच मारून देतो. अरे पॉझिटिव्हली भाजी कापता येत नाही म्हणून का माणसाला थोडी मारणार आहे आपण? निगेटिव्ह कडे जाणेच नाहीये, भले तुम्हाला भाजी कापता येऊ नाही, जस्ट डू युअर वर्क, हो नाही तर नाही हो. पण मी चाकूचा सदुपयोग नाही करू शकत, आता मी चाकूचा दुरुपयोग करणं सुरू करतो, मारणं सुरू करून देतो दुसऱ्याला. असे विचार नाही करू शकत ना आपण. सेम वेळेवर जेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह माझ्या जीवनात होत नाही म्हणून मी निगेटिव्हिटीला ऍक्सेप्ट करतो, मला खुश राहता येत नाही म्हणून मला डिप्रेशन मध्ये जाणे आवडणार आहे, मला चिंतन करता येत नाही म्हणून मी चिंता करणार आहे, मला प्रेम करता येत नाही म्हणून मला घृणा करायची आहे, मला चांगलं बोलता येत नाही म्हणून मला भांडायचं आहे. म्हणजे अरे हे चांगलं करता येत नाही, मग त्याच्या ऑपोजिट कशाला चूज करायचं आपल्याला? भली नाही करता येत तर नका करू, पण त्या वे मध्ये तर चाला, कमीत कमी होता होता एक्सपर्टीज येऊन जाईल. आणि माझा तोच मुद्दा आहे की समजा आजपासून 10 वर्षानंतर मी कधीच हा विचार करणार नाही की तुम्ही गोल बनवा आणि आजचा आज लिहा. नाही, आजपासून 10 वर्षानंतरचा विचार करा ना. 10 वर्षानंतर जर मी ह्याच पाथवर चालत राहिली तर काय होईल माझ्या लाईफमध्ये, आणि त्या 10 वर्षाला मग तुकडे कन्वर्ट करत करत मग तुम्ही त्याच्यावर चालणे सुरू करा. बरोबर की नाही? बरोबर दादा, म्हणजे मी या वेनी बघितलंच नव्हतं कधी माझ्या नोकरीला. थँक्यू दादा, एक विचार आणलाय मनात माझ्या तुम्ही. थँक्यू. ठीक आहे, ब्लेस यू. करा दादा, नका अजून करू एक मी हे बोलायचं नाही म्हणत होतं. बरं, नाही तर बिलकुल भिडून जाल तुम्ही उद्यापासून. आणि भिडले तर नाही चांगली नाही, गोष्ट आहे, जर ऍक्च्युली पॉसिबल असेल ना तर 100% भिडून जा.
जर पॉसिबल नाही आहे तर कमीत कमी स्वतःच्या माइंडला ओपन करू शकतो हे थिंकिंग तरी माइंड मध्ये उतरू द्या. यस, का बरं माइंडला हा आपण सर. ओपन नाही करायचं? हो नाही होले एखाद्या विचार तर करू शकतो. विचार करायला काय जाते? हो ना. मे बी होऊ आणि शकते ज्या लक, फील्ड मधलं आपल्याला कोणी आणि एखादा, ज्या फील्ड मधलं आपल्याला नॉलेज असेल ते करायला हरकत नाही दादा. हा हरकत नाही. मे बी एखादा हम्म. तुम्ही साधना करत आहे, तुम्ही एंजल सोबत कनेक्ट झाले, तुम्ही रेकी करत आहे, स्वतःची ऑरा एनहान्स करत आहे, तुमचे थॉट हम्म. बदलत चालले, तुम्ही एक गोल लावून ठेवलेला की मे बी वन डे आय एम द ओनर ऑफ वेअर हाऊस. आणि मी विचार करत आहे, विचार करत आहे, कुठेतरी तुम्ही येत्या 5 वर्षात एखाद्या रोड साईड जागेवर एक मोठं अर्ध्या एकराचा वावरच घेऊन टाकलं हम्म. आणि सडनली एक अट्रॅक्शन झालं, कोणी एक व्यक्ती तुमच्या जीवनात आला, तो म्हणता की आय वॉन्ट दिस प्रॉपर्टी, म्हणजे नाही नाही मला विकायची नाही, तर मला एक प्लॅन करायचा आहे. नंतर काय करायचं आहे तो ना, असं असं आहे, मला इथे प्लॉट टाकायचा आहे, पण माझ्यापाशी पण एक प्लॅन आहे, तू कन्स्ट्रक्शन मध्ये पैसा लाव, मी वेअर हाऊस क्रिएट करतो. नाही हा हे बी ठीक आहे, मोठे मोठे चांगले गोडाऊन बनवून टाकू आणि किरायाने देऊन टाकू. तू आण कुठून एखादा माणूस पकडून, एखादा प्रोडक्ट ठेव, मी सांभाळते, नाही तर किराया तर भेटूनच राहिला. व्हाय नॉट? आहे सर. पण आपण विचारच करणार नाही तर ऊर्जा जाईल कशी त्या दिशेने? आणि ती ऊर्जा त्या दिशेने पाठवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? एक साईडला गोल आपला फोकस करायचा की तिकडे ऊर्जा गेली पाहिजे. आता ती ऊर्जा जाण्यासाठी आपण क्लिअर असलो पाहिजे, म्हणून कॉन्शियस मॅनिफेस्टेशन. कॉन्शियसली सगळं चेंज झालं पाहिजे. हर्डल्स आहे, ऑब्स्टॅकल्स आहे, EFT आहे, 7 चक्र आहे, क्लिअर करा. काहीतरी मनामध्ये नकारात्मक भावना आहे, फॉरगिव्हनेस करा, ग्रॅटिट्यूड करा. 7 चक्रद्वारे इनर अलाइनमेंट चेंज करा. ऊर्जेचा प्रवाह जास्त पाहिजे, क्लिअर पाहिजे, रेकी बोलवा. रेकीद्वारे ऊर्जा आणखी वाढवा. आणखी फोर्स वाढवायचा आहे त्या पॅटर्न मध्ये, एंजल्सला बोलवा आणि सगळीकडून असं जोड देत सिंगल एक माइंड, वन डे आय विल बी ओनर ऑफ माय ओन वेअर हाऊस. आय हॅव अ 10 वेअर हाऊस, 9 वेअर हाऊस किंवा 5 वेअर हाऊस ऑलरेडी गिवन ॲज अ रेंटेड, 3 वेअर हाऊस or 4 वेअर हाऊस in process, and single one warehouse where I run this whole system personally. नका करू ना, पण विचार तर करा. आता तुम्ही पैसा म्हणून तर कुठून येईन स्वतः. दादा काय, आता इथून ब्लॉक सुरू झाले, हे सोडून द्यायचं आहे. येईल ना कोणीतरी इन्व्हेस्टर, हम्म. येईल कुठून तरी पैसा, घेऊ एखादी जागा 5-10 एकराचा 5-10 हजार स्क्वेअर फूटची जागा रोड साईड, येथे एखादा अर्ध्या एकराचा वावर. कोणी बघितलं ज्या ठिकाणी तुम्ही जागा घेत आहे 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर तिथे सोसायटी होणार नाही, तिथे लोक राहायला येणार नाही, तिथून रोड जाणार नाही. होऊ शकते ना डेव्हलपमेंट, शहर वाढतच चालले, समोर समोर सरकत चालले. मे बी वन डे दिस वेअर हाऊस यूज मध्ये येऊ शकते. हम्म. दादा एक असं झालंय जनरल ना तुमच्या आता. फील्डला धरून मी बोललो है ना, हो, पण अशी आता हे कल्पना तुम्ही करणे. माझ्या फील्ड. हा हा. बोला. नाही, तुम्ही आता माझ्या फील्डची बोललात, पण इतक्यात आमचा विचार चालू होता की प्लॉट बघायचा, आणि तुम्ही तेच इनडायरेक्टली थोडंफार त्याच्याशी रिलेटेड बोललात. आताच बरोबर. आम्ही कुंजन आम्ही तिघे जण बोललो की प्लॉट घ्यायचा, घर कसं बांधायचं, फ्युचरच्या दृष्टिकोनातून ते रेंटेड साठी द्यायचं, आपण आपण हा. खाली राहायचं, हे सगळं प्लॅनिंग करत होतो, आणि आज तुम्ही तो मुद्दा घेतला. जे एंजल्सची कोइन्सिडन्स. पण इच्छा आहे काहीतरी तुमच्यासाठी चांगली गोष्ट माझ्या तोंडातून निघाली. थँक्यू दादा. हा, ब्लेस बरोबर. यू दादा. थँक्यू. चला, माझा बोलण्याचा सगळ्यांसाठी उद्देश एकच आहे, स्वतःच्या माइंडला थोडस ओपन अप करा, त्याला धावू द्या. किंतु परंतु नका करू, कधीच ते पूर्ण होतही नाही. किंतु परंतु केले तरी होत नाही, विचार केले तरी होत नाही. पण एक बी पेरून तर द्या. कोणाला मी, ज्याला आपण अशक्य समजून राहिलो, नेचरसाठी ते शक्य आहे. जे झाड मातीत नाही लागू शकत, मे बी ते दगडात लागून जाईल, कोणाला माहित. नेचर आहे, काही करू शकते.
सगळं जेव्हा आपण नेचरवर सोपवतो ना, आपल्याला आता अलाइनमेंट शिकणं आहे. की नेचर पासून ती ऊर्जा घ्यायची कशी, आणि घेतली तर आपल्या होल सिस्टम मध्ये प्रवाहित झाली कशी पाहिजे. आपली इमोशन्स कसे चेंज करायचे, थॉट प्रोसेस कशी चेंज करायची, कशा प्रकारे स्वतःला डेव्हलप करायचं, आणि याच्यामध्ये डिव्हाइनचा साथ कसा घ्यायचा. डिव्हाइन म्हणजे काहीतरी असे डिव्हाइन बिईंग्स, असे तत्व ज्यांच्याकडे ही ऊर्जा आहे, ही शक्ती आहे मिरॅकल करण्याची. आणि कसं आपण त्यांच्याशी कनेक्ट करून त्यांना म्हणू की प्लीज हेल्प मी, आणि ते तुमच्याच रेकीच्या द्वारे, तुमच्याच संकल्पाच्या द्वारे, तुमच्या साधनेमध्ये तुम्हाला ब्लेस करत जाईल. जसं जसं तुमचं अलाइनमेंट होत जाईल, जसं जसे तुमचे ब्लॉक्स ओपन होत जाईल, तुम्हाला लक्षात येईल रस्ते बदलत आहे. न्यू ऑपॉर्च्युनिटीज किंवा नवीन रस्ते तुमच्यासाठी बनणं सुरू झाले, आणि आपोआप तुम्हाला इतकं कॉन्फिडन्स येणं सुरू होईल, यस सगळ्या गोष्टी काय होऊ शकते, पॉसिबल आहे. आणि याला मेंटेन ठेवण्यासाठी मुद्दा बघा काय आहे, याला मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला विजन बोर्ड बनवणे आहे. असे तर हजारो विचार येणार, मग नाही काहीतरी स्पेसिफिक तुमच्या नजरेसमोर असलं पाहिजे, ज्याला तुम्ही सतत बघत राहणार. जसं आता तुमचा संकल्प आहे की तुम्हाला घर रेडी करायचं आहे, पिक्चराइज करा, त्याला व्हिज्युअलाइज करा की असं नाही होऊ शकणार का की 2 मजली घर बांधल्यापेक्षा आपण एक काम करू, 5,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेऊ, घर मे बी 2 वर्ष लेट बांधू, 1,000-2,000चा घेतल्यापेक्षा 5,000चा घेऊ, 6,000चा घेऊ. स्वतःच्या एनर्जीला चेंज करत करत मनीचं अट्रॅक्शन वाढवू, अनादर सोर्सेस ऑफ इन्कम क्रिएट करू, एंजेल्सची साथ घेऊ, रेकी एनर्जीला सांगू की मला असं अशा प्रकारचं इथे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आणि का नाही, ज्या बिल्डिंग मध्ये मी राहत आहे अशीच कॉपी बिल्डिंग मी उभी करतो, 4 माळ्याची, खाली पार्किंग राहील, एक सिंगल फ्लोअर 5,000 स्क्वेअर फूटचं माझं ओन राहील, 4 BHK मे बी, हो 4 BHK, चांगलं समोर, भली फर्स्ट फ्लोअरवर आहे तरी पण गार्डनची जागा आहे, मागे बॅकयार्ड पण आहे, एक मोठं असं बाथरूम आहे, ते एक प्रकारे स्विमिंग पूलच आहे, पण ओपन अप नाही आहे, क्लोज आहे. आणि त्याच्या वरचे जे 3 माळे आहेत तिथे ब्लॉक बनवलेले आहे, लेफ्ट राईट, आणि 6 फ्लॅट तिथे डिझाईन केलेले आहे 2 BHK 2 BHK चे. आणि 6ही फ्लॅट मधून मला 8 ते 10,000 रुपये रेंट येत आहे. अशा प्रकारे मला टोटल 50,000 रुपये त्या सिस्टम मधून मिळत आहे. 50,000 रुपये महिना गुणिले 10 वर्ष, एका वर्षाला 5 लाख, 5 लाख नाही किती, 6 लाख, 10 सख 60 लाख. मला सांगा 60 लाखाचं प्लॉटही होत नाही, कन्स्ट्रक्शन पण होत नाही, क्लिअर होऊन मोकळं माणूस, 10 वर्षात वसुली पूर्ण. विकलं मग तो विचारूच नका, 30-40 लाखाला एकच फ्लॅट चालला जाईल. ह्या घराच्या एका छोट्याशा स्वप्नाला का बरं आपण थोडस मोठं आणि कमर्शियलाइज नाही करू शकत. माझीच प्रॉपर्टी, माझाच फ्लॅट वरचे विकून दिले, खालच्या फ्लोअरवर एन्जॉय, लक्झरियस. आता हा पैसा कुठून येणार, मे बी ट्रेडिंग मधून येणार. मी काय करू शकतो, मला आता ट्रेडिंग करता येत नाही,
Can I increase the energy? Can I heal my husband? Can I increase the aura of my husband? Can I increase the money attraction for them? त्यांच्याकडे वेळ नाही, माझ्याकडे तर आहे. मी संकल्प घेणार. Angels is with me. I have a Reiki energy for heal every situation. I have a tapping throughout whole my life. जेव्हापासून मी कन्सिव्ह केलं तेव्हापासून पास्ट लाईफचे अनुभव, कन्सिव्ह केलेल्या आईच्या पोटातले अनुभव आणि आत्तापर्यंतचे अनुभव, जे जे रॉंग थिंकिंग आहे, जे माझ्या प्रोग्रेससाठी चांगली नाही, मी थ्रू टॅपिंग त्याला रिलीज करत आहे. थ्रू कॉन्शियस मॅनिफेस्टेशन, थ्रू NLP, I reprogram my mind with new thought process. My body, my energy system is not accept them. Now I clear my chakra. For that thought, I want a powerful energy or momentum of energy. That's why I use Reiki. And where energy come from? ही एनर्जी येणार कुठून? एंजल्स जवळून. कळले माझे पास्ट टॉपिक? का बरं मला पास्ट टॉपिक शिकवायचे आहे? इनर एनर्जी अलाइनमेंट, रेकी हिलिंग, कॉस्मिक अलाइनमेंट, कॉन्शियस मॅनिफेस्टेशन आणि EFT. आता कळेल तुम्हाला की मी साधं पिक्चरायझेशन करून देत आहे तुमच्या एका छोट्याशा घराच्या विचाराला थोडस ब्रॉड. का बरं ब्रॉड म्हणत आहे मी माहिती आहे तुम्हाला? तुम्ही ऑलरेडी चांगल्या घरात राहत आहे. थोडीशी रिस्क घेण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? जर माझ्या ऍटिट्यूडने, माझ्या थिंकिंगने, माझ्या थॉट प्रोसेसने, माझ्या हिलिंगने जर हे अचीव होत असेल तर मी का नाही करायचं? मी हे नाही म्हणत की तुम्हीच कंपनी टाका स्वतःची, प्रत्येक जण, पण तुम्ही त्या चॅनलचा पार्ट बनू शकता ना. मी दिनेश सर आहे इथे. मी दिनेश सरांना असं नाही म्हणणार की सर मी जे काम करते ते तुम्ही शिका, पण आय वॉन्ट दिस पर्सन इन माय सिस्टम. व्हाय? अरे पिक्चरायझेशन करणार ना ते, स्वतः व्हिज्युअलायझेशन करणार. माझ्याकडे वेळ नाही, मी त्यांना कामावर लावू शकतो ना की सर तुम्ही विचार करा चांगले मोठे, मी तुम्हाला सगळं शिकवतो, हील करा स्वतःला आणि विचार करा की आपली कंपनी मोठ्या लेवलवर जात आहे. का नाही कोणी व्यक्ती माझ्यासाठी विचार करू शकत? का नाही मी तुमच्यासाठी विचार करू शकत? मग अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी, तुम्ही तुमच्या बायकोसाठी का विचार करू शकत नाही? का तुम्ही तुमच्या मुलांसाठी विचार करू शकत नाही? पण विचार करून चालत नाही का? कारण की डीप कोअर, एक एक सेल्स, एक एक हे जे केस आहे ना, त्याच्या बुडात असं ओढल्यानंतर जे अंगावर होते ना, तेवढ्या जागेवर पण आपली मेमरी म्हणताय की दिस इज नॉट पॉसिबल. कोण चेंज करण? हे थॉट तर हजारो लोक येऊन देऊन देईल. मोटिवेशन तुम्हाला कोणी देऊ शकते. एक एक सेल्सला माहित आहे की हे पॉसिबल नाहीये म्हणून. एक साधंसं घर तुम्हाला बांधायचा विचार चालू आहे. येस सर, दिस इज पॉसिबल. अरे एक अपार्टमेंटच बांधा ना. नो सर, दिस इज नॉट पॉसिबल. अरे का नाही? एक घर तुम्ही बांधू शकता, अपार्टमेंट का नाही? म्हणजे तुमची कॉन्शियसनेस किंवा एक्सेप्टन्सची लेवल फक्त त्या 2 मजली घरापर्यंत किंवा 2 तिथपर्यंतच पोहोचलेली आहे. एक अपार्टमेंट लेवलवर पोहोचलीच नाही. आणि जो व्यक्ती मला म्हणू शकते सर आय वॉन्ट इन माय लाईफ आय हॅव अ 1 अपार्टमेंट, माय ओन अपार्टमेंट. अरे मग एक अपार्टमेंट आहे तर तू एक सोसायटी का नाही क्रिएट करत 10 अपार्टमेंटची? सर दिस इज नॉट पॉसिबल. अरे का नाही पॉसिबल? जर अपार्टमेंट पर्यंत तू पोहोचला आहे ते एक जंप आणखी घे ना सोसायटी पर्यंत. And if you have a small society, why you have not create a sector? 10 सोसायटीचे एक सेक्टर नाही क्रिएट करू शकत? Yes, this is also possible.
इफ दिस इज पॉसिबल देन व्हाय यू आर नॉट क्रिएट एक नगरी 10 सेक्टरची, सेक्टर 1, सेक्टर 2, सेक्टर 3, एक पुरं नगरच बनवून टाकलं. दिस इज ऑल्सो पॉसिबल. पण मुद्दा काय आहे, थोडीशी अपग्रेड करणे. नाही पॉसिबल झालं तर वन अपार्टमेंट भेटणारच आहे ना. पण हे जंप कधी मिळते आपल्याला, हा जंप मिळते जेव्हा आपण कॉन्शियसली बघतो की मला कशाची गरज आहे, मला अपलिफ्टमेंटची गरज आहे, मला एनर्जीची गरज आहे, मला पुश करण्याची गरज आहे. माझ्यासोबत असे तत्व मला पाहिजे जे मला पदोपदी माझी मदत करतील, मला प्रोग्रेसिव्ह बनवतील. आणि हे करण्यासाठी मला कशाची गरज आहे. दॅट्स वाय आय वॉन्ट टू क्रिएट दिस कोर्स. ब्रेड ब्रॅड नाही, ब्रॅड येट हे व्यक्ती आहे. त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही जर गेले ना, टॅप विथ ब्रॅड असं नाव आहे त्यांचं चॅनलचं. त्यांच्या वेबसाईटवर गेलं, त्यांच्या कोर्सेसमध्ये शेवटी एक पार्ट आहे सेशन, कन्सल्टेशन सेशन्स. एक सेशन म्हणजे एक सिस्टम, 3 सेशन मिळते त्याच्यामध्ये टॅपिंगचे. जास्तीत जास्त 1 ते 2 तास देत असतील ते व्यक्ती. आणि टॅपिंग सेशन याच्यावर तर चालूच शकत नाही. 1 ते 2 तास, आपण 2 तास धरून चालू, एवढा पैसा घेताय तर. एनीवन आपल्या आपल्या मर्जीनं एक प्लीज कमेंट करा किंवा सरळ बोला की त्या 3 सेशनचे, मला वाटतं माझीच चूक होऊन राहिली की 3 नाही तर एकच सेशनचे घेताय तेवढे पैसे, पण मी 3 धरून चालत आहे. तुम्ही स्वतः सांगा. त्याने जसं समजा मी तुम्हाला म्हटलं की आता समजा मी कीर्तिताई तुम्हालाच म्हटलं की अरे सर तुम्हाला चांगली थिंकिंग आहे, किंवा इथे शोभना मॅडम आहे, त्यांचा पण एक चांगला बिग प्रोजेक्ट करायचा विचार आहे. मी म्हटलं तुम्ही या कन्सल्टन्सीसाठी, मी तुमचे पॅटर्न क्लिअर करून देतो. मला सांगा तुम्ही मला किती पे करायला पाहिजे कन्सल्टेशनची किंवा टॅपिंग सेशनची. अंदाजे जे आलं ते मनात बोला, सगळ्यांनीच बोला. माझ्याकडून आज आपला क्लास नाही, 5 मिनिट आहे, बोला किती घ्यायला पाहिजे, तुम्ही किती द्यायला पाहिजे, मी किती घ्यायला पाहिजे सोडा. 10 किंवा 20,000 दादा, काहीच याबद्दल आयडिया नाही मला, पण मी एक नाही जनरल नाही, तरी सांगते. पण किंवा असं समजा ना की तुमची एनर्जी मी क्लिअर करून देते, ती सोडा, संकल्प सोडा, तुमची एनर्जी मला क्लिअर करून द्यायची आहे. आणि तुमच्या मनामध्ये भीती आहे की मी एक म्हणजे 2 फ्लोअरचं माझं घर बनवायचा माझा विचार आहे. तुम्ही सर मला अपार्टमेंट बनवायला सांगत आहे. अपार्टमेंट बनवण्यामध्ये मला भीती वाटत आहे. मे बी दिस पॉसिबल ऑर नॉट. आणि तुम्ही त्याच्यासाठी माझ्याकडे आले की सर हा माझा माइंड तुम्ही क्लिअर करून द्या. आता हे तुमचं माइंड क्लिअर करून देण्यासाठी तुम्ही किती द्यायला पाहिजे किंवा मी किती चार्ज करायला पाहिजे सांगा. सर 50,000 दादा वगैरे असं काही मला नाही काय सांगता येत. तुम्ही द्यान काय खरंच? 50,000 आता जर त्याच्यामुळे माझी ग्रोथ होत असेल आणि पूर्ण तुमच्यामुळे होत असेल तर नक्कीच ऍड करेल ना. ओके, वा, भेटलं सर दिनेश सर आपल्याला 50,000 कमवू एक शकतो आपण कस्टमर आता. भेटला. ओके, 50,000. आणखी कोणी? चांगला शब्द आहे. म्हणजे आपल्या जीवनात जर चेंज होत असेल तर आपण पेड करायला काही हरकत नाही, है ना. 50,000 जर मी 50 लाख 5 करोड 50 करोड कमवू शकत असेल तर का नाही करायचं, आहे की नाही. चांगली गोष्ट आहे. आणखी कोणी सांगा पटापट पटापट. बरं, मी एका सेशनचे म्हणत आहे बरं, असे किती सेशन लागू शकते. हा, बोला ना रे, बोला ना, काय बोलासाठी काय जाते, पटपट बोला, काही पण सांगा. म्हणजे जगात काय चालू आहे कमीत कमी त्याच्याबद्दल भान तर असला पाहिजे आपल्याला. बोला शोभनाताई, बोला. सर पर सेशन 25. ओके, वाव. आणखी कोणी? स्मिताताई, वैशालीताई, संतोषी. तर 20 ते 25,000 एक सेशन. ओके, कारण की तुमची ग्रोथ होतेच आहे सर, ते हे होतच म्हणजे मिळतातच ते, जी जी, त्यामुळे बरोबर, ठीक. पर सेशन. ओके, स्मिता. आता मला वाटतं तू वेगळे वेगळे सेशन ठेवायला पाहिजे, म्हणजे अर्ध्या नाही नाही, तासात. ते नाही, ते नाही. हा. एक नॉर्मली तू माझ्याकडे आली कन्सल्टन्सी घेण्यासाठी की सर मला असा प्रॉब्लेम आहे, मला यामधून बाहेर काढा. हाऊ हो, यू मग पे.
दादा मग मी तुला तेच तर सांगते ना, ते बाहेर आणण्याच्या किंवा तुझ्या वेगळं चार्ट लागलं पाहिजे. असं हॉटेलमध्ये कसं मेनू कार्ड तू लागतं. किती देणार तू सांग तुझ्या मर्जीने. तू आली माझ्याकडे आणि तू म्हणते दादा माझा हा प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह करून दे. म्हटलं ओके, उद्या कन्सल्टन्सीला ये. आय गिव्ह यू माय 2 hours आणि गिव्ह सम इंडिकेशन, सम इन्स्ट्रक्शन, सम प्रोसेस. नाव यू पे मी. किती पे करशील? दादा 10 to 15,000 पर आवर. हा पर येस, आवर. पर आवर. ओके, ते त्यालाच आपण सेशन म्हणू. चला, आणखी कोणी? गाडी खाली चालली सर. 50 से 25, 25 से 15 हो गया अब. आणखी कोणी? संतोषीताई, सनिका? दादा तशी आयडिया तर नाही आहे मला, पण 20 ते बरं 25 तुम्ही खामकर सरांचं सेशन केलेलं आहे? नाही, मिस झालं नाही. माझं तर. खामकर सर किती घेतात? त्यावेळेस त्यांनी 30,000 काहीतरी झालं होतं. ते सेशन म्हणजे त्यांनी पूर्ण होल प्रोग्राम घेतला होता, त्यांचे झाले होते. है ना? ओके. आणखी कोणी? म्हणजे तुम्हाला एक थोडीशी आयडिया आहे की पैसा घेतात लोक. हो, घेतात नक्की. माहितीये त्यांचं सेशनची किंमत किती आहे? इंडियन करन्सीमध्ये 18 लाख. आणि 3-3, 4-4 महिन्याची लिस्ट पेंडिंग लागलेली आहे, वेटिंग लिस्ट लागलेली आहे. हाऊ दे पे? 18 lakh. ओनली सिंगल टॉपिक EFT. फक्त EFT चे 18 लाख देतात. त्याच्यामध्ये त्यांचे कोर्सेस अलाउड नाही. कोर्सेस अलग विकत घेणे आहे. जस्ट 1 to 1 टॉक करायसाठी त्या माणसासोबत 1 तासाचं म्हणा किंवा एका सेशनचे म्हणा किंवा 3 सेशनचे म्हणा, 18 लाख देणे आहे. जगात देणारे लोक आहे. सांगा मला तुम्ही आता, स्कोप कमी आहे ज्या फील्डमध्ये मी आहे? सांगा माझ्यासोबत कोण कोण काम करायसाठी रेडी आहे? खूप खूप स्कोप आहे दादा आणि खूप सगळ्यांना आहे दादा मला. Sir, I am also ready. नाही, स्कोप भरपूर आहे, कारण इन्स्टावर वगैरे ज्या ऍड येतात रोजच्या किंवा युट्यूबवर पण येत असतात, तशा रेखीच्या येतात. बरोबर. तर तर त्याला स्कोप तर आहेच दादा. आता मग मी जर असा विचार केला की वन डे आय विल बी ऑल्सो हाय पेड कन्सल्टंट. मी साधंसं धरून चालतो की तासभराचे मला कोणी 5,000 देत आहे, 10,000 देत आहे. ओके, पण 5,000, 10,000 तासभराचे कमवणं ही सुद्धा मजाक गोष्ट आहे का? दिवसभरात तुम्ही 3ही क्लायंट केले, 4ही क्लायंट केले, 5,000 20,000 रुपये दिवस. कोर्स अलग, जस्ट 1 to 1 भेटण्यासाठी. सोडा ना ते मोठा करोडो लाखो. 5,000 रुपये आणि 4 क्लायंट जर मी त्या मोमेंटवर जर पोहोचलो, किंवा एकही पकडून चाला ना, 5,000 रुपये दिवस, तोही काही कमी होते का माणसाला खर्च करण्यासाठी? आणि ते 1 तास बोलण्याचे फक्त. भले मी हा विचार करता की मला आज नाही पाहिजे, मला आजपासून 10 वर्षानंतर पाहिजे. 10 वर्ष मी स्वतःला ट्रेनच करत जाईल. 200 घेणार, 500 घेणार, 1,000 रुपये घेणार, चाललो मी स्वतःला ट्रेन करत करत. 10 वर्ष कन्सिस्टंट माझी कन्सल्टन्सी जर मी सुरू ठेवली, काय 10 वर्षात मी एक्सपर्ट नाही होणार? काय 10 वर्षात हे EFTचं जे स्किल आहे ते डेव्हलप नाही होईल माझ्यामध्ये? 100% होईल. आणि जर होईल तर 10 वर्षानंतर मी 10,000 रुपये पर सेशन घेण्याचा लायकीचा बनणार नाही का आजपासून? जर आज मी गोल टाकलं हे माझं की आय वॉन्ट बी अ कन्सल्टंट हू चार्जेस पर आवर पर सेशन 10,000 रुपीज. कधी? 10 वर्षानंतर. काय हा जर माझा गोल आहे तर मी आजपासून जर एफर्ट देणं सुरू केले तर मी 10 वर्षानंतर मी 10,000 रुपये पर सेशन घेऊ शकणार नाही का? घेऊ शकणार. यालाच म्हणतात गोल सेट करणे, विजन बनवणे आणि 10 वर्ष हळूहळू हळूहळू तुकड्या तुकड्यामध्ये काम करत जाणे. आपण आजच विचार करतो की मला कसं होईल. अरे आजचं सोडा, सेट करा एक प्लॅनिंग तुमची. आपल्याला हळूहळू अशा प्रकारचा टॉक जास्तीत जास्त घेणे आहे, माइंडला ओपन अप करण्यासाठी. आणि माझी पण इच्छा राहील की हळूहळू तुम्ही सगळेजण या सिस्टमचे पार्ट बना.
का नाही आपण चांगलं मोठं व्हिज्युअलाइज करू शकत पिक्चर. चला आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. मे बी असं पंपअप झालं असं असं रक्त एकदम है ना. आजच्या मेडिटेशन मध्ये आणखी मजा येईल. सुरू करू आपण. रेडी? सगळ्यांनी ताट सरळ बसा, रिलॅक्स. आणि जे आता आपण माइंड मध्ये हॅमरिंग झालेली आहे त्याच्यावर खरंच विचार करा. जे मनात येईल तसा विचार करू शकता तुम्ही. कधी कधी लाईफ मध्ये आपल्या जीवनात प्रॉब्लेम्स येतात ना, ते प्रॉब्लेम्स आपल्या जीवनामध्ये एक मोटिवेशनचं काम करते. एखादं रिलेशनशिप खूप बिघडलेलं आहे, एखादा खूप एन्झायटी मध्ये आहे, टेन्शन मध्ये आहे, स्ट्रेस मध्ये आहे, त्याच्यामधून बाहेर पडणे साठी तो जो प्रयत्न करतो आणि मग नंतर त्याचे विचार येते की माझ्यासारखे तर आणखी किती साऱ्या बाया असतील. हेच टेक्निक मी त्यांना शिकवली तर, आणि तुम्ही ट्राय घेणं सुरू केलं, रिझल्ट आले. नाव दिस इज युअर लाईफ पर्पज. करा आता काम आणि कमवा पैसे. कधी कधी जीवनात येणारे दुःखी प्रसंग तुमच्या जीवनामध्ये एखादी ऑपॉर्च्युनिटी बनून येऊ शकते. काहीही होऊ शकते जर तुमचं माइंड ओपन आहे. ओके, एव्हरीवन इज रेडी? चला सुरू करू आपण. प्रत्येकाने 500ची नोट आपल्या सोबत घेऊ शकता तुम्ही. सेकंड, श्रीयंत्र असेल तर ते घ्या, पिरॅमिड असेल तर पिरॅमिड घ्या, काहीच नसेल तर क्रिस्टल घ्या. तुमच्या देवाऱ्यामध्ये तुम्ही लक्ष्मीचा एखादा सिल्वर कॉइन ठेवलेला असेल त्याला तुम्ही घेऊ शकता. अशी वस्तू घ्या ज्याला तुम्हाला चार्ज करायचं आहे आणि ती तुम्ही गल्ल्यात ठेवू शकता, तुमच्या कॅश बॉक्स मध्ये ठेवू शकता किंवा देवाऱ्यात ठेवू शकता. त्या पैशाला खर्च करणे नाही, त्या कॉइनला, त्या यंत्राला कोणालाही टच करू देणे नाही. हे तुमचं आणि तुमचंच असलं पाहिजे, कारण की त्यामध्ये तुम्ही एनर्जी स्थापित करत आहे. ओके, जेव्हा मी म्हणेल यंत्राकडे बघा, ज्यांच्याकडे यंत्र आहे त्यांनी आपल्या यंत्राला बघा, ज्यांच्याकडे नाही त्यांनी स्क्रीनवर बघा. ठीक आहे, सुरू करू. चला तर सुरू करूया मनी रेव्हरन्स प्रोसेसला. मनी रेव्हरन्स म्हणजे धन उपासना, धनाची उपासना. उपासना म्हणजे उप आसन. उप म्हणजे दुसरा, आसन म्हणजे जवळ बसणे, थोडा वेळ जवळ बसणे. आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये 24 तासामधून आपण थोडा वेळ काढूया ह्या धनासाठी आणि ह्या मनी फ्रिक्वेन्सीच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करू. थोडा वेळ ह्या धनासोबत गोष्टी करू, याच्याशी आपले सुखदुःख शेअर करू आणि ह्या धनाला, ह्या मनी फ्रिक्वेन्सीला आपल्या जीवनामध्ये आपण आमंत्रित करूया. चला तर सुरू करू मनी रेव्हरन्स प्रोसेसला. ताट सरळ बसा, लांब खोल श्वास घ्या, मांडी सैल सोडा, दोन्ही तळहात आपल्या मांडीवर ठेवा. महामुद्रेच्या पोझिशन मध्ये पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. श्वास तुम्ही कसे घेत आहात ते बघा. तुम्हाला एक सिंबल दिलेला आहे, त्या सिंबलला आपल्या हातामध्ये घ्या आणि त्याकडे एक टक बघा. जसं आपण त्राटक करतो त्यानुसार त्या सिंबलकडे एक टक बघा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा, लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. 10
श्वास घ्या. 9. श्वास घ्या. 8. श्वास घ्या. 7. श्वास घ्या. 6. श्वास घ्या. 5. श्वास घ्या. 4. श्वास घ्या. 3. श्वास घ्या. 2. श्वास घ्या. 1. आणि माझ्यासोबत बोला आणि ह्या कार्ड कडे बघा. ह्या कार्ड कडे बघत बघत माझ्या मागे मागे बोला. आय थँक यू फॉर क्रिएटिंग लक. आय थँक यू फॉर क्रिएटिंग मनी. आय थँक यू फॉर क्रिएटिंग abundance. I thank you for creating money. I thank you for creating luck. I thank you for creating abundance. I thank you for creating luck. I thank you for creating money. I thank you for creating abundance. आता हे सिंबल आपल्या डाव्या हातामध्ये घ्या आणि त्यावर उजवा हात प्लेस करा आणि म्हणा. आय इन्व्हाइट डिव्हाइन गॉडेस लक्ष्मी. आय इन्व्होक युअर डिव्हाइन abundance and prosperous energy. O divine Lakshmi, bless me with abundance and prosperity, opportunities, growth in finance and happiness. I invite divine goddess Lakshmi. I invoke your divine abundance and prosperous energy. O divine Lakshmi, bless me with abundance and prosperity, opportunities, growth in finance and happiness. मंत्रावर पूर्ण लक्ष द्या. मंत्रावर पूर्ण लक्ष द्या आणि त्याच्या मागे मागे तुम्ही स्टँड करा. फील करा ह्या मंत्राच्या फ्रिक्वेन्सीला. फील करा ह्या मनी व्हायब्रेशनला. फील करा डिवाइन लक्ष्मीच्या प्रेझेन्सला, लक्ष्मीच्या ब्लेसिंग्सला. फील करा, फील करा. ह्या मनी व्हायब्रेशन सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. ह्या मनी व्हायब्रेशनच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा.
श्रीं ह्रीं 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 श्रीं फील करा. श्रीं गोल्डन लाईट ह्रीं पूर्ण शरीरामध्ये श्रीं ह्रीं प्रवाहित होत आहे. श्रीं शरीराच्या बाहेर ह्रीं हा गोल्डन लाईट हा प्रकाश श्रीं प्रवाहित होत आहे. श्रीं पूर्ण ऑरा टन एनर्जीने श्रीं कव्हर झालेली आहे. ही ऊर्जा या ऑरा फील्ड मध्ये prosperous, abundance, wealth एनर्जी प्रवाहित करत आहे. आपला एक हात नाभीच्या खाली पोटी बोटावर स्वादिष्ठान चक्रावर प्लेस करा आणि बघा स्वादिष्ठान चक्र पूर्ण ऍक्टिव्हेट होत आहे. पूर्ण शरीरात स्पार्क प्रवाहित होत आहे. गोल्डन लाईट प्रवाहित होत आहे. मित्रासोबत कनेक्ट करा. फायनान्शियल एनर्जीला अलाउ करा तुमच्या सिस्टम मध्ये. ह्या फायनान्शियल एनर्जीला ह्या 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 एनर्जीला
फील दिस एनर्जी. हे काय असं होते वैभव. झूमच बंद झाला आपोआप. झालं हरामी. त्याने काय अपडेट काढलं का काय माहित. कनेक्ट कॅलेंडर म्हणते. झूम बंद सुरू आहे सर, आवाज येत आहे तुमचा. दादा तुमचा आवाज येतोय. काय समजून नाही राहिलं. बंद झालं सगळं. तुमचा आवाज येत आहे सर, तुमचं ते सुरू आहे ना एक. सेशन गडबड झाली का? हो हो हो, आवाज मधामधात तुमचा हे होत होता, ब्रेक. नाही, जे मेन सेशन आहे ना टॅबवरून ते पूर्ण डिस्टर्ब झालं, कटलंच पूर्ण. अपडेट झालं का काय झालं नाही नाही, सगळं सेशन कळून नाही झालं, राहिलं. सेशन झालं. हा? सेशन झालं, सेशन झालं. सेशन नाही झालं सर. टॅब मध्ये हा हा, काहीतरी पूर्ण झूमच हे झालं. कळून पण नाही राहिलं काय मागून राहिलं. वाटते मला अपडेट मागत आहे. अपडेट आला का? हा, अपडेट आला सर. चला ठीक आहे, मग आपण इथे स्टॉप करू. ठीक. नाही नाही नाही, स्टॉप नाही करू, आपण टॅपिंग करू. हा हा. आपण नवीन टॅपिंग करू आज. चला, बरं झालं थांबलं तर. दादा एक विचारायचं होतं. हा बोला. दादा मी जेव्हापासून नाईट सेशन जॉईन केलं ना, आज पण आज हा. आपलं टॉक झालं तेव्हा तोपर्यंत ओके होते मी. पण ओके. जेव्हा मेडिटेशनला स्टार्ट होतं इतकी झोप येते मला, इतकी झोप येते की डोळ्यातून पाणी कंटिन्यू, पाणी नाकातून पण पाणी, आणि मी पूर्ण असं वाटतं मी पडते, मी आता झोप, इतकी झोप येते मला, आणि मी खरं मग मधात डिस्कनेक्ट करते आणि झोपून जाते. मला का होते, हा मी हा, केव्हाही कारण नाईट की आपली मेडिटेशन केलं. आपली एनर्जी आहे ना अजूनपर्यंत ह्या फायनान्शियल एनर्जी सोबत म्हणा किंवा ह्या थॉट प्रोसेस सोबत अजून कनेक्ट नाही होत आहे. ह्या जी जी आपली इच्छा आहे ना याच्यासोबत कनेक्ट नाही होऊन राहिली. तर ते रेजिस्ट करत आहे, बॉडी रेजिस्ट करत आहे, आणि ते म्हणते की झोप पटकन. किंवा अलग अलग प्रकारचे इमोशन्स बाहेर पडत आहेत तुटून सगळे, है ना. तर ही बाहेर पडत असण्याची ही क्रिया आहे. सगळे निगेटिव्ह रिलीज होत आहे तुमचे इमोशन, आणि ते इमोशन म्हणत आहे की एक तर रिलीज होते नाही तर पटकन झोपून जा. कारण की त्यांना असं वाटतं की रिलीज नाही झालं पाहिजे, आणि आपण करताय प्रोसेस तर अच्छा. ते बाय डिफॉल्ट ते रिलीज होऊन राहिले. हा हा. तर ते, आणि आपण मनाचं ऐकतो, झोपतो. हो, मी खरं झोपली, मी ते 4-5 वेळांना डिस्कनेक्ट केलं आणि झोपून गेले. इतकी झोप येते दादा, आणि रात्री मग रात्रभर झोप लागते, सकाळी पण मी उठत नाही लवकर मग सेशन करिता. ही एक चांगली गोष्ट आहे, कारण की तुम्ही डीपली हील होऊन राहिले ना. हिलिंग होत आहे म्हणून तुमच्यासोबत असं होऊन राहिलं. ठीक आहे, पण होऊ दे, कंटिन्यू ठेवा, काय हरकत आहे. करू ना, होईलच काही लवकर. प्रॉब्लेम नाही ना. नाही 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 नाही, बिलकुल नाही, चांगली गोष्ट आहे, कारण की व्हायला पाहिजे. मी तेच म्हणतो, जर कोणाला काही होत नाही ना म्हणजे तो गडबड आहे. हा. त्रास होत आहे म्हणजे तो करेक्ट पाथवर आहे. आपण मला जिम केल्यावर जर कोणाच्या बॉडीमध्ये पेन होत नसेल तर म्हणजे तो गडबड माणूस आहे. हा. व्यायाम केल्यावर जर त्रास ओके. झाला तर मला की करेक्ट आहे, व्यायाम केला ह्या माणसाने खरोखर. ओके. काही दिवस लागणार ते सहन करासाठी, ते क्लिअर होईल. ओके, आज हो आपण हो दादा. डायरेक्ट टॅपिंग घेतो तुमची. ठीक आहे, नवीन पद्धत आहे. नवीन पद्धत नवीन नाही आहे, पण थोडस काहीतरी भयंकर होईल आज. चला, मी तुम्हाला सर 2 एक मिनिट बोलू देतो. का? हा, एक बोलू का? बोला बोला सर. जेव्हा गडबड गडबड केव्हा केली माहिती आहे का? जेव्हा तुम्ही म्हटलं एनर्जी फील करा,
बरोबर. आणि त्यावेळेस मी हे हात याच्यावर ठेवला होता स्वादिष्टान चक्रावर. हा. तो असं चिपकून गेला त्या याच्यामध्ये असा निघत नव्हता तो. असं पूर्ण असं ओढल्यासारखं हात आहे ना आपल्या हातामधून काहीतरी एवढ्या स्पीडनं आतमध्ये जात आहे आणि एकदम चिपकून गेला हात असा, म्हणजे असं बाहेर येतच नव्हता. आणि अच्छा. खूप आग झाल्यासारखी पण वाटली दादा तेव्हा. हो जेव्हा का? स्वादिष्टांना टच केला ना, तेव्हा असं खूप गरम असं पण असं म्हणजे बॉडी आज जास्त गरम पण वाटली. असं मी जसं मग आपण एनर्जीचा गॅस डोस जवळ जास्त वगैरे असतं तेव्हा कसं गरम होतं ना, तसं फील. अच्छा. आता काय बोलायला, चांगलं साईन चांगलं म्हणावं की काय म्हणावं? नाही ते चांगलंच आहे नाही सर, जे होते आपले ब्लॉकेजेस ते एका झटक्यात क्लिअर झाले. चला ते ठीक रोज आहे. रोज थोडं थोडं देतो. होत होतं ना. आपण टॅपिंग करू. 2 मिनिट देतो. एक जनरल एक पॉइंट घ्या कोणता पण, है ना. जसं आता कीर्तीताई बोलल्या, तुम्ही काय म्हणाल स्वतःला, की मला मेडिटेशन करताना हा त्रास का बरं होत आहे? टॅपिंग कशी असते बघा, तुम्हाला एक्झाम्पल सांग. थोडंसं आज 5 मिनिट 10 मिनिट लेट झालं चालन, पण समजून घ्या. टॅपिंग काय म्हणत आहे? आपल्या प्रॉब्लेमवर फोकस करणे. जसं तुमचा प्रॉब्लेम आहे, की समजा मी मेडिटेशन करत असताना मला इतका त्रास का बरं होतो? आणि मी झोपते कशासाठी? इतकं रेजिस्टन्स का बरं येत आहे? आता हा झाला तुमचा प्रॉब्लेम. व्हाय माय बॉडी और माय माइंड रेजिस्ट व्हेन आय डू मेडिटेशन. एक लाईन आपली झालेली आहे. बस याला तुम्ही एक्स समजा. एक्स म्हणजे आपल्याला ते वाक्य नाही बोलायचं आहे मधामधात. आता फक्त आपण काय म्हणू, एक्स. जसं मी म्हटलं, मला या सगळ्या एक्स गोष्टीचा फार त्रास होतो. म्हणजे तुम्ही एवढं मोठं वाक्य नाही बोलायचं, की मेडिटेशन करताना मला झोप येते, मला त्रास होतो, हा त्रास मला का होत आहे, त्याच्यामुळे मला फार वाईट वाटते. एवढं वाक्य नाही म्हणायचं, आपण फक्त एक्स म्हणू. म्हणजे आपण काय केलं, त्या मोठ्या वाक्याला एक्स सोबत कनेक्ट करून टाकलं. आता माइंडला माहित आहे एक्स म्हणजे काय. तर तुमच्या माइंडला माहिती आहे तुमचा एक्स कोण आहे, माझ्या माइंडला माहिती आहे माझा प्रॉब्लेम काय आहे. ओके. आपला प्रॉब्लेम घ्या आणि जेव्हा मी एक्स म्हणणार तेव्हा तुम्हाला तो प्रॉब्लेम असं समजायचा की तोच एक्झॅक्टली बॅकग्राऊंड मध्ये रन होत आहे. कळलं? चला सुरू करू. प्रॉब्लेम तुमचा प्रॉब्लेमवर फोकस करा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. लांब खोल श्वास, श्वास सोडा. श्वास घेताना तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्सवर फोकस करा. फोकस युअर प्रॉब्लेम. नेमकं तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होत आहे? कोणाला शरीराचा, कोणाला मनाचा त्रास राहू शकते, कोणाला बिमारी राहू शकते, कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, कोणाच्या घरात भांडण झालं, कोणाच्या लाईफमध्ये एकच एक पोझिशन रिपीट होत आहे, कोणाला भविष्याची चिंता आहे, कोणाला मुलांची चिंता आहे, कोणाला कारण नसताना ह्या विश्वाची चिंता लागली आहे. अमिताभ बच्चन, सारे दुनिया का बोझ हम उठाते हैं, माहित नाही कोणता बोझ आहे पण आहे डोक्यावर. आणि तो बोझ असल्याचा तुम्हाला त्रास होऊन राहिला, की तो बोझ आहे माझ्यावर. तुमचा प्रॉब्लेम प्रत्येकाने बघा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. फील करा त्या प्रॉब्लेमला. तो खरंच किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. तो क्लिअर झाला तुमच्या लाईफमध्ये काय चेंज होऊ शकते. आणि तो क्लिअर होत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला काय त्रास होत आहे. क्लिअरली व्हिज्युअलाइज करा पिक्चर. लांब खोल श्वास, श्वास सोडा. आय होप सगळ्यांनी प्रॉब्लेम्स फाइंड केले असतील आपले. आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करू. माझ्यासोबत टॅप करा. डोळे उघडे असले तरी चालतील. माझ्याकडे बघत बघत टॅप करा. हा ओके. कराटे चॉक पॉइंट इथे टॅप करा. मला या सगळ्या एक्स गोष्टींचा फार त्रास होतो. या सगळ्या एक्स गोष्टी कधी कधी कंट्रोलच्या बाहेर असतात. माझ्या शरीराची, माझ्या मनाची पूर्ण एनर्जी ड्रेन झाल्यासारखी वाटते. माझ्या मागे मागे बोलायचा. आणि या
एका निगेटिव्हिटी मधून मल्टिपल निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होतात. मला हे सगळं आवडत नाही, पण मी या अवस्थेत ट्रॅप झालो आहे. मला माहिती नाही का, परंतु माझी या अवस्थेत मला इमोशनली, सायकोलॉजिकली, एनर्जेटिकली शिफ्टच होता येत नाही आहे. टॅप करत राहा. एक हात जर दुखला तर दुसरीकडे टॅप करू शकता. इतका राग आहे माझ्या मनात, तो कधी कधी एक्सप्रेस होतो आणि बऱ्याच वेळा असाच राहून जातो. का मला पाहिजे तसं माझे आयुष्य रिस्पॉन्ड करत नाही? का मला पाहिजे तसं माझं आयुष्य रिस्पॉन्ड करत नाही? काय अशी कमी आहे माझ्यामध्ये की असं आयुष्य किंवा हे असं प्रॉब्लेम माझ्या वाट्याला आला आहे? या गोष्टींचा मला खूप त्रास होतो. अशी काय कमी आहे माझ्यामध्ये की असं आयुष्य किंवा असं हे प्रॉब्लेम माझ्या वाट्याला आला आहे? या गोष्टींचा मला खूप त्रास होतो. मी प्रॅक्टिकली याला बदलण्याचा जेवढा प्रयत्न करत आहे, तेवढं हे उलटच होत जाते. मला कळत नाही नेमकं मला काय करायला पाहिजे. मी प्रॅक्टिकली याला बदलण्याचा जेवढा प्रयत्न करतो, तेवढं हे उलटच होत जाते. मला कळत नाही नेमकं मला काय करायला पाहिजे. कधी कधी आय फील डायरेक्शनलेस, आय फील हेल्पलेस. हे सगळं असलं तरी मी हे सगळं असलं तरी मी स्वतःला आहे तसं या अवस्थेला पूर्णपणे स्वीकार करतो आणि माझ्या प्रत्येक पेशीला या एक्स प्रॉब्लेमला रिलीज होऊ देत आहे. असं सगळं असलं तरी मी स्वतःला आहे तसं या अवस्थेला पूर्णपणे स्वीकार करतो आणि माझ्या प्रत्येक पेशीला या एक्स प्रॉब्लेम मधून रिलीज होऊ देत आहे. मनामध्ये जो प्रॉब्लेम आहे ना, त्याला रिपीट करा. तो एक्स प्रॉब्लेम तुमचा जो आहे त्याला रिपीट करा. जो तुमचा त्रास आहे रिपीट करा, पिक्चराइज करा, व्हिज्युअलाइज करा. तुम्हाला कोणता त्रास आहे? पुन्हा टॅपिंग चालू राहू द्या. हे सगळे इमोशन्स, हा सगळा प्रॉब्लेम माझी एनर्जी पूर्ण ड्रेन करत आहे. इमोशनली, फिजिकली, सायकोलॉजिकली माझ्या बॉडीची सगळी एनर्जी कॉम्प्रोमाइज होत आहे. खरं तर माझ्यामध्ये इतकी क्षमता आहे की, पण या सगळ्या गोष्टी मला माहित नाही का अडकवून ठेवत आहे. या सगळ्या अवस्थेचा मला खूप त्रास होतो आहे. या एका निगेटिव्हिटी मधून इतकी मल्टिपल निगेटिव्हिटी निर्माण होत आहे आणि या निगेटिव्हिटीचा मला खूप त्रास होत आहे. आणि मी जेवढा आश्वस्त होत आहे की हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह व्हायला पाहिजे, ते बरोबर माझ्या मनाविरोधातच होत आहे. आणि मी जेवढा आश्वस्त होत आहे की हा प्रॉब्लेम लवकरात लवकर मला पाहिजे तसा सॉल्व्ह झाला पाहिजे, ते बरोबर माझ्या मनाविरुद्धच घडत आहे आणि या गोष्टींचा मला खूप त्रास होत आहे. मला खूप भीती वाटत आहे. मला खूप टेन्शन येत आहे. मला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत आहे. मला खूप भीती वाटत आहे. माझ्या फ्युचरची मला भीती वाटत आहे. माझ्या जीवनात काय होईल त्याची मला भीती वाटत आहे. मला ह्या गोष्टीचा खूप त्रास होत आहे. मला कळत नाही माझ्यामध्ये काय कमी आहे की हा प्रॉब्लेम, हे असं आयुष्य माझ्या वाट्याला आलं आहे. मला कळत नाही माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे की हे असं आयुष्य, हे प्रॉब्लेम्स माझ्या वाट्याला आलं आहे आणि हे हँडल करायला माझी एनर्जी खूप कमी पडत आहे. मी खूप थकत आहे. मला खूप अस्वस्थ होत आहे.
मला खूप त्रास होत आहे. असं असलं तरी मी स्वतःला आहे तसं स्वीकार करते. आणि हा एक्स प्रॉब्लेम माझ्या प्रत्येक पेशीला सहज रिलीज होऊ देत आहे. असं असलं तरी मी स्वतःला आहे तसं स्वीकार करतो. आणि हा एक्स प्रॉब्लेम माझ्या प्रत्येक पेशीमधून सहज रिलीज होऊ देत आहे. चला टॅपिंग करा. शॉर्ट टॅपिंग मस्तकावर टॅप करा. हा एक्स प्रॉब्लेम मला खूप त्रास देत आहे. डोळ्याच्या बाजूला तुम्ही चालू ठेवा. जसं जसं माझं वाक्य बदलत जाईल ना हात बदलत चालायचं. हा एक्स प्रॉब्लेम मला खूप त्रास देत आहे. हा एक्स प्रॉब्लेम माझी खूप एनर्जी ड्रेन करत आहे. या प्रॉब्लेममुळे खाली या प्रॉब्लेममुळे मला खूप लो फील होत आहे. नाकाखाली या प्रॉब्लेममुळे मला खूप त्रास होत आहे. ओठांखाली या प्रॉब्लेममुळे मला खूप राग येतोय. कॉलर बोन हा राग इतका सरप्राईज आहे. सरप्रेस आहे. हा राग इतका दबलेला आहे. या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे मला खूप हताश आणि निराश वाटत आहे. साइड चेस्ट हा सगळा प्रॉब्लेम मला खूप त्रास देतो आहे. डोक्यावर या सगळ्या प्रॉब्लेममुळे खूप निगेटिव्हिटी निर्माण होत आहे. मस्तकावर टॅप करा. मी जेवढा अट्टहास करतो की हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह व्हायला पाहिजे. डोळ्याच्या बाजूला मी जेवढा अट्टहास करतो की हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह व्हायला पाहिजे, हा तेवढाच डिले होतोय. डोळ्याखाली आणि ही गोष्ट मला एक्सेप्ट होत नाहीये. नाकाखाली या प्रॉब्लेम साठी माझ्या आतमध्ये इतका रेजिस्टन्स आहे की बरोबर मला जे नको आहे तेच माझ्यासोबत घडते. ओठांखाली असं असलं तरी मी स्वतःला स्वीकार करतोय. आणि ही निगेटिव्हिटी रिलीज होऊ देत आहे. काखेखाली आणि ही निगेटिव्हिटी मी रिलीज होऊ देत आहे. डोक्याच्या वर आणि ही निगेटिव्हिटी मी रिलीज होऊ देत आहे. मस्तकावर रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. डोळ्याच्या बाजूला रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. डोळ्याखाली रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. नाकाखाली रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. ओठांखाली रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. कॉलर बोन रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. काखेखाली रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. डोक्यावर रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज, रिलीज अँड चेंज. टॅप करा मस्तकावर. या सगळ्या अवस्थेतून बाहेर पडण्याचं सामर्थ्य माझ्या प्रत्येक पेशीमध्ये आहे. आणि ही स्ट्रेंथ डोळ्याच्या बाजूला आणि ही स्ट्रेंथ मी जागृत करतोय. आणि ही स्ट्रेंथ मी जागृत करतोय. आणि ही स्ट्रेंथ मी जागृत करतोय. डोळ्याखाली हा कॉन्फिडन्स मी जागृत करतोय. हा कॉन्फिडन्स मी जागृत करतोय. हा कॉन्फिडन्स मी जागृत करतोय. नाकाखाली ही स्ट्रेंथ मी जागृत करतोय जी माझ्या पेशीमध्ये आहे. ही स्ट्रेंथ मी जागृत करतोय. ही स्ट्रेंथ मी जागृत करतोय. ओठांखाली हा कॉन्फिडन्स मी जागृत करतोय. हा कॉन्फिडन्स मी जागृत करतोय. हा कॉन्फिडन्स मी जागृत करतोय. कॉलर बोन ही पॉझिटिव्हिटी मी जागृत करतोय. ही पॉझिटिव्हिटी मी जागृत करतोय. ही पॉझिटिव्हिटी मी जागृत करतोय. काखेखाली ही पॉझिटिव्ह स्ट्रेंथ मी जागृत करतोय. ही पॉझिटिव्ह स्ट्रेंथ मी जागृत करतोय. ही पॉझिटिव्ह स्ट्रेंथ मी जागृत करतोय. डोक्यावर ही पॉझिटिव्हिटी मी जागृत करतोय. ही पॉझिटिव्हिटी मी जागृत करतोय. ही पॉझिटिव्हिटी मी जागृत करतोय. मस्तकावर आय चूज टू हील, आय चूज टू बी हील, आय चूज टू बी हील. डोळ्याच्या बाजूला आय चूज टू हील, आय चूज टू हील, आय चूज टू हील. डोळ्याखाली आय चूज टू हील, आय चूज टू हील, आय चूज टू हील. नाकाखाली आय चूज टू हील, आय चूज टू हील, आय चूज टू हील. ओठांखाली आय चूज टू हील, आय चूज टू हील, आय चूज टू हील. कॉलर बोन आय चूज टू हील, आय चूज टू हील, आय चूज टू हील. काखेखाली आय चूज टू हील, आय चूज टू हील, आय चूज टू हील.
डोक्यावर आय चूज टू हील, आय चूज टू हील, आय चूज टू हील. मस्तकावर आय चूज टू बी फ्री, आय चूज टू बी फ्री, आय चूज टू बी फ्री. डोळ्याच्या बाजूला आय चूज टू बी फ्री, आय चूज टू बी फ्री, आय चूज टू बी फ्री. डोळ्याच्या खाली आय चूज टू बी फ्री, आय चूज टू बी फ्री, आय चूज टू बी फ्री. नाकाच्या खाली आय चूज टू बी फ्री, आय चूज टू बी फ्री, आय चूज टू बी फ्री. ओठांच्या खाली आय चूज टू बी फ्री, आय चूज टू बी फ्री, आय चूज टू बी फ्री. कॉलर बोन आय चूज टू बी फ्री, आय चूज टू बी फ्री, आय चूज टू बी फ्री. काखेच्या खाली आय चूज टू बी फ्री, आय चूज टू बी फ्री, आय चूज टू बी फ्री. डोक्याच्या वर आय चूज टू बी फ्री, आय चूज टू बी फ्री, आय चूज टू बी फ्री. लांब खोल श्वास घ्या, नाकातून श्वास घ्या, तोंडातून बाहेर सोडा. लांब खोल श्वास घ्या, नाकातून श्वास घ्या, तोंडातून बाहेर सोडा. लांब खोल श्वास घ्या. फील करा तुमचे श्वास किती फ्री आणि रिलॅक्स झालेले आहे. तुमची सगळी पीडा, दुःख, टेन्शन, त्रास, तणाव, तुमचे प्रॉब्लेम्स रिलीज झालेले आहेत. आणि बघा, एकदा डोळे बंदच ठेवा आणि इंटेन्सिटी चेक करा. सुरुवातीला तुमच्या ज्या प्रॉब्लेमची इंटेन्सिटी होती, म्हणजे तीव्रता होती, आता किती वाटत आहे? काय तुम्हाला फील होत आहे का की तुमचे प्रॉब्लेम्स रिलीज झाल्यासारखे वाटत आहे? त्या इमोशन्स, त्या भावना तुमच्या रिलीज झाल्यासारखे वाटत आहे? फील करा आणि लांब खोल श्वास घेऊन तोंडावाटे श्वास सोडत रिलीज करून टाका. दोन्ही हात जोरात घासा. आपल्या चेहऱ्यावर स्पर्श करा आणि हळूहळू डोळे उघडा. मला सांगा, काय वाटते एनर्जी? जबरदस्त सर. यस, म्हणजे ते चॅन्टिंग करताना असं वाटत होतं की ते प्रॉब्लेम्स निघून राहिले बाहेर, मनातून, शरीरातून पूर्ण बाहेर निघाले. रडण्याची इच्छा कोणाची झाली? माझी जसं बिलकुल इमोशन्स फुटून बाहेर पडत आहे. बस आता बाहेरच पडायचं होते सर. हो दादा, माझ्या तर दोन्ही डोळ्यांमधनं चालूच होतं दादा पाणी. आणि तुम्हीच विचारलं नाही तर मी हे सांगणारच होते दादा की सुरुवातीला जेवढा तो त्रास झाला किंवा ते येतं ना, आठवतं आपल्याला एकदम मनामध्ये ते दुःख किंवा काही असेल इमोशन, आणि शेवटी मला हसायला आलं दादा. Yes. खूप छान वाटलं. आणि दादा एक सांगायचं होतं, जेव्हा आपण सुरुवातीला ते हे देत होतो ना, तुम्ही जे वाक्य बोलले की फील करा स्वादिष्ठान चक्रावरती येलो कलर, पण त्याच्या आधी त्याच्या पहिलेच मला आज्ञा चक्रावरती इथे ब्ल्यू कलर पहिल्यांदा आज दिसलाय दादा. मला ब्ल्यू कलर स्प्रेड होताना दिसत होता. हा, अगदी म्हणजे जसं महादेवचं सांगतात ना, दाखवतात सिरियल्स मध्ये वगैरे, आपण प्रत्यक्षात तर नाही पाहिलं पिक्चर मध्ये, पण असं तो एक वेगळाच ब्ल्यू कलर स्प्रेड होत होता असं जाणवलं दादा. आणि नंतर तुम्ही कमांड दिली की स्वादिष्ठान चक्रावरती गोल्डन येलो किंवा असं फील करा. त्याआधी मला तसं झालं. आणि आता जेव्हा होतं ना दादा, पूर्ण बॉडी जणू काही एक कुठेतरी असं खेचल्या जात होती, असं काहीतरी एकदम पूर्ण जाणवत होतं. ते बोटांपासून पायाच्या बोटांपर्यंत एकीकडे कुठेतरी असं हे होत आहे बॉडी सगळे. आणि कॉइन पण मी जेव्हा असं धरून बसले होते ना, तर जसं सरांनी सांगितलं, पण मला तसंच झालं इथे की तो हात माझा हलतच नव्हता, उचलतही नव्हता, खाली पण नाही, बाजूला पण नाही. एकदम हात असं झालं की इथे झूम मधून एनर्जी जास्त झाली का, त्याला खतमच झाला तो? माहिती नाही दादा. मी आज मुद्दाम देवघरासमोर येऊन बसले, कारण एवढे दिवस माझं होतच नव्हतं मेडिटेशन. म्हटलं आज इथेच बसायचं, छान अगरबत्ती वगैरे लावून लक्ष्मीच्या फोटो समोर मी बसले. ते इतकं छान फिलिंग होतं ना दादा, खूपच सुंदर. म्हणजे हात असा हेच होत नव्हता, हल्लाच नाही माझा तो हात किती वेळ. खूप छान वाटलं दादा. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू दादा. थँक्यू. मस्त एनर्जी होती दादा, खूप छान.
The blessings. आहे का काही कोणी आहे जागरूक शोक जी भैया आज कल के से मुकाबले आज ज्यादा यॉर्निंग आना और कल आंख में पानी थोड़ा कम था, आज बहुत ज्यादा आया कल के मुकाबले। और वही सोचा कल जैसे आपने बताया था वही सोच के किया मैंने। और जैसे रिलीज एंड हील जब स्टार्ट हुआ तब जैसे ठंड लगती तो जैसे पूरे रोंगटे खड़े हो जाते ना सर। हाँ वैसे पूरा ऐसे सर से लेके जैसे जैसे लहरें फैलती है ऊपर से लेके नीचे अंगूठे तक, मतलब महसूस हुआ कि फ्लो ऊपर से नीचे गया मुझे जा वो। रहा है हाँ बढ़िया वो फील हुआ मुझे, फर्स्ट टाइम महसूस हुआ थोड़ा अलग। Blessings, lots of blessings. बढ़िया बहुत अच्छा था हाँ एकदम अच्छा अनुभव जी। सर तर ते व्हिज्युअलायझेशन चालू होतं माझं. ओके जेव्हा टॅपिंग सुरू होतं ना, हा असं मी हे व्हिज्युअलाइज करत होतो की एकाचा मला कॉल आला. तो मला विचारत होता, दिनेश सर तुमच्याकडे कुठली डेट खाली आहे, अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अरे वा असे म्हणजे कॉलवर कॉल येत होते आणि तेच सुरू होतं माझं ते. ऍक्च्युली कसं सर जे सुरुवातीला तुम्ही म्हटलं ना की व्हिज्युअलायझेशन करू आज आपण. ऍक्च्युली तेव्हा कसं झालं की जेव्हा आपण मेडिटेशन स्टार्ट केलं तेव्हा ऍक्च्युली असं म्हणजे पूर्ण पिक्चर आपला जो सेटअप आहे ऑफिसचा तो पूर्ण असं व्हिज्युअलाइज केलं मी. वा 3rd फ्लोअरची बिल्डिंग आहे आपली, खाली पार्किंग आहे, फर्स्ट फ्लोअरवर वेटिंग रूम आहे, फुल एअर कंडिशनर आहे आणि त्याच्या बाजूला एक रिसेप्शनचं काउंटर आहे आणि त्याच्या सेकंड फ्लोअरवरती आपलं ऑफिस आहे. आणि म्हणजे टोटल 6,000 स्क्वेअर फीटचं आहे ते पूर्ण पूर्ण वा ते जो एरिया आहे. आणि सेकंड फ्लोअरवर आपलं ऑफिस आहे आणि अर्ध्या साईडला आपला स्टुडिओ बनवला आहे. त्याच्यामध्ये आपण रेकॉर्डिंग करू आणि एकदम टॉपच्या फ्लोअरवरती आपलं ते मेडिटेशन पूर्ण हॉल बनवला आहे आणि त्या स्लॅब जो वरती मेडिटेशन रूम आहे त्याच्या म्हणजे असं आपण पिरॅमिडचं ते स्ट्रक्चर दिलं आहे वरती. बरोबर हा हा त्याच्या खाली बसून आपण आपले हिलिंग सेशन ज्यांना पण जे काही प्रॉब्लेम आहे ते तिथं बसून आपण त्यांचं हिलिंग करताय सेशन. वा आणि आपण स्टुडिओ याच्यासाठी बनवलं की जे युट्यूबवर आहेत ते क्रॉसकॉट करतात ना ते त्यांच्यासाठी आहे. ते पण त्यांचं पण असं रिसेप्शनची मी लिस्ट चेक केली तर तिथे पण खूप सारे युट्यूबवरचं असं वेटिंग लिस्टवर नाव होतं, या डेटला याचं या डेटला त्याचं असं पूर्ण ते व्हिज्युअलायझेशन होतं माझं. बढ़िया छान आणखी कोणाला काय आज स्पेशल अनुभव आला का टॅपिंगचा ते सगळे आज शांत झाले Typing. की उद्या सकाळी बघू आता आपण जास्त लेट होऊन जाईल नाही तर. दादा, आणि ऍक्च्युली खरंच आज एक क्वेश्चन खूप डोक्यात होता आज माझ्या दिवसभर आणि आज तुम्ही नेमकं सेशन असंच घेतलं, एकदम रिलीज होऊन गेलं. चला चांगली गोष्ट. खूप थँक्यू. येस Yes, lots of blessings. थँक्यू. सेशन क्लोज करू आपण. Lots of love and gratitude, lots of blessings, all of you. Lots of love and gratitude, lots of blessings, lots of Angels Lots of always love, bless. lots of blessings. Bless you. lots of Lots of blessings. love, Thank lots you so of much for blessings. joining. Thank you so much. Thank you all.